जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, माळेगाव यात्रेमधील तुम्ही मोदका कुवा पाहिला आहे का? जर पाहिला नसेल तर मी मधामध्ये जाऊन तुमच्यासाठी शूटिंग करून घेऊन आलो आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की बघा. तर या मोदक्या कुव्यामध्ये मित्रांनो कार आणि मोटरसायकल आडव्या भीतीवर चलित आहे. तुम्ही पाहू शकता गोल गोल राऊंड मारत आहेत आणि हातामधले पैसे त्यांनी घेत आहेत. आपण जर पैसे त्यांना दिले तर किती भारी प्रकारे यांनी कारा देखा आडव्या भिताडावर चलित आहेत. मित्रांनो, किती नवल करावं तेवढं कमीच आहे यांचं. तर याच्यामध्ये पाहण्यासाठी इतकी सारी पब्लिक आली होती ना, त्यासाठी मी पण गेलो आणि तुमच्यासाठी व्लॉग व्हिडिओ शूट करून टाकण्यासाठी इथं आलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता कशी गाडी चालित आहे यार, पडत कशी नाही, याचा भीती कशी वाटत नाही. कारण की आपल्याला साध्या रस्त्यावर गाडी चालवायचं म्हणलं तर भीती वाटत असते, परंतु हे आडवी गाडी चालवायला ते पण हात सोडून चालवालेत. खूपच यांचं नवल करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. तर या बुलेट गाड्या ते येऊ पैसे हातातले हिसकाटून घेत आहेत. त्यांनी किती भारी प्रकारे पैसा घेत आहेत तेव्हा पाहू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. खूपच मला हे आज प्रतिम असं नवलच वाटली. जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर लवकरात लवकर माळेगाव यात्रेला या, कारण की हे महिनाभर यात्रा चालत असते आणि या यात्रेमध्ये येऊन तुम्ही मोदका कुवा पाहू शकता. याचं तिकीट फक्त आणि फक्त 10 रुपयेच आहे मित्रांनो, जास्त तिकीटसुद्धा नाही माळेगाव यात्रेमध्ये पाहण्याकरिता. तर लवकर आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला भरपूर साऱ्या राईड अशा मिळतील यात्रेमध्ये. तर वाट कशाची बघताय, लवकरात लवकर घरून निघा आणि माळेगाव यात्रा पाहण्याकरता या, इथे खरेदी करण्याकरता या मित्रांनो. खूपच तुमचे डोळ्याचं पारणं फिरत इतके भारी भारी राईड तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठे गगनचुंबी आकाशी पाळणे देखील या जत्रेमध्ये उपलब्ध आहेत. तर आशा करतो तुम्ही लवकरात लवकर मला व्हिडिओ पाहून माळेगाव यात्रा पाहायला येसाल. तर भेटूया. आज आपण माळेगाव यात्रेमधील तुम्हाला मी मेल्यामधील आकाशी पाळणे व सर्व काही दाखवणार आहे. खूप सारे नवीन नवीन प्रकार आले आहेत. तर हे बघायला इतकं भारी वाटते ना तुम्हाला, याच्यात बसल्यानंतर खूपच भीती वाटते. त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर बसा. कोणी मित्र फोर्स करायला म्हणून बसू नका, कारण की याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे. तुम्हाला चक्कर येऊ शकते, उलट्या होऊ शकतात, तुमच्या जीवाशी धोका होऊ शकते. तर एन्जॉय म्हणून तुम्ही लांबून बघा. बघल्यानं खूप मजा येत आहे मित्रांनो. बसण्याची कोशिश करत असाल तर तुमच्या हिमतीवर स्वतःच्या बसा. खूपच भारी इथे चक्रा मारत आहेत बघू शकता. याला म्हणतात स्वतःचे पैसे देऊन स्वतःची जिरून घेणे. कारण की एन्जॉयमेंट जर तुम्ही करत असाल तर खूपच मजा आहे, तुम्हाला भीती वाटत नसेल तर. अशा प्रकारे माझे मित्र पण याच्यामध्ये बसलेले आहेत आणि ते चक्रा घ्यायलेत, कारण खूपच भारी वाटत आहे इथे बघताना. तर बसल्यानंतर बघा इथं प्रत्येक प्रकारचे तुम्हाला आगाशी पाळणे जेवढे प्रकार आलेले आहेत ना, याच्यामध्ये झटका सर्व काही तुम्हाला मी दाखवत आहे. जहाज आलेला आहे, ते आगाशी पाळणे किती मोठमोठाले आहेत. गगनचुंबी आगाशी पाळणे माळेगाव यात्रेमध्ये बघायला मिळतात तुम्हाला. कारण दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा ही वर्षातून एक वेळेस होत असते मित्रांनो, आणि हे महिनाभर यात्रा चालते. तर उंचावरून मी तुम्हाला पूर्ण यात्रा दाखवत आहे. तर कशी वाटत आहे मित्रांनो माळेगाव यात्रा, मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी असे तुम्हाला रोज नवनवीन व्लॉग व्हिडिओ येत जातील. माझे प्रत्येक जत्रेमधले पूर्ण महाराष्ट्र दर्शन, कुठले पूर्ण भारतामधून मी ज्या ज्या ठिकाणी गेलेलो आहे ना, तिथले तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकीत जाईल. तर आशा करतो तुम्ही मला जसं अदर यूट्यूबरला सपोर्ट करायला तसं पण मला करसाल, कारण माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मित्रांनो आणि खूप सारा पैसा येत आहे तुमच्या प्रेमापोटी आणि सपोर्टपोटी. तर पाहू शकता माळेगाव यात्रा किती भारी जे दिसत आहे वराहून. खूपच भारी भारी आकाशी पाळणे, लोकांची पब्लिक तुम्ही पाहू शकता किती पब्लिकच्या गर्दा होत आहे इथे. माळेगाव यात्रा खूपच भारी असते, कारण की मित्रांनो इथे स्वस्तातल्या स्वस्त दरामध्ये तुम्हाला होलसेल रेटच्याही कमी दामामध्ये सर्व काही खरेदी करण्याकरता मिळत असते. कारण दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा ही बाजारासाठी खूप फेमस आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट करायला सुद्धा खूप सारं काही मिळेल आणि बाजार करायला सुद्धा खूप सारं काही मिळेल. त्यासाठी तुम्ही बाजार करायला जरी या माळेगाव यात्रेमध्ये आलात ना, तर सुद्धा तुम्हाला इथे 1,500ची वस्तू 100-200 रुपयालाच भेटू शकते. इतकं स्वस्तली मार्केट आहे. म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या पेजवरती जाऊन बघा तुम्ही. खूप स्वस्तमध्ये बाजार आहे, ते सर्व तुम्हाला मी फिरून दाखवलं आहे. हे एक नवीनच प्रकार यावरची माळेगाव यात्रेमध्ये आलेला आहे मित्रांनो. याच्यावर बसून गोल फिरून दाखवतात वरी नेऊन, पूर्ण यात्रा वरी नेऊन तुम्हाला जबरदस्त व्ह्यू मिळणार आहे याच्यामध्ये. जर तुम्ही बसलात तर खूप उंचावर नेऊन सर्व यात्रा दाखवत आहेत. याच्यामध्ये पण बसायला भीती आहे, परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर सांभाळून बसा. तर मित्रांनो हे आहे जहाज. या जहाजावरती बघू शकता तुम्ही वरी डे आणि नाईटची शूटिंगसुद्धा मी व्हिडिओ शूट करून टाकलेला आहे. त्यासाठी आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या दिवस रात्राचे, कारण तुमचा सपोर्ट आम्हाला भेटत राहिला तर मी असंच रोज रोज नवीन व्लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करून टाकत जाईल मित्रांनो. तर बघू शकता किती मस्त प्रकारे उंचावर नेऊन खाली हे जहाज नेत आहे. खूप एन्जॉयमेंट होत आहे आणि खूप एन्जॉयमेंट लोक करत आहेत, कारण की आमच्या इकडे फक्त माळेगाव एवढी यात्रा, एवढी मोठी महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा हीच आहे माळेगाव यात्रा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरभरून गर्दी माळेगाव यात्रेमध्ये आलेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत कधी माळेगाव यात्रा आला नसाल तर मित्रांनो लवकरात लवकर या. तर हे बघा मित्रांनो, हे कसा झटका आहे. याच्यामध्ये पण बसायला खूप हिंमत लागते. स्वतःची पैसे देऊन स्वतःची जिरून घेण्यामध्ये काही फायदा नाही, त्यासाठी बघूनच एन्जॉयमेंट करा तुम्ही.
कारण माळेगाव यात्रेमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आला तर तुमचे 100% पैसे वसूल होतील, 1000% वसूल होतील. 100%च काय तर त्यासाठी एक वेळेस तुम्ही माळेगाव यात्रा या, तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर फॅमिलीला घेऊन या. इथे खंडोबा रायाचं दर्शन घ्या आणि तुम्ही सर्व काही यात्रा फिरून पाहू शकता. खूप एन्जॉयमेंट होईल. तर आशा करतो मित्रांनो माझा आजचा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. मित्रांनो माळेगाव यात्रेमधील हा झटका तुम्ही पाहिला आहे का? याच्यामध्ये स्वतःचे पैसे देऊन स्वतःची जिरून घेणे म्हणजे हा झटका आहे. याच्यामध्ये जर तुमची बसायची इच्छा होत असेल तर मित्रांनो बघायला जितकं सोपं आणि भारी वाटत आहे तितकं बसायला सोपं आणि भारी नाही. त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर बसा, कारण खूपच डेंजर झटके आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उलटी होऊ शकते, डोके चक्र होऊ शकते, तुम्हाला काही पण होऊ शकते. त्याच्यासाठी स्वतःची जबाबदारी घेऊन स्वतः बसत जा मित्रांनो. जर मित्रांनो फोर्स केला म्हणून बसला तर तुम्हाला खूपच पुढची यात्रा पाहणं होणार नाही. त्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि मगच बसा, कारण की याच्यात बसल्यानंतर बी खूपच एन्जॉयमेंट होतो. पाहून जेवढं एन्जॉयमेंट व्हायला बसल्यानंतर तर किती एन्जॉयमेंट होईल असा विचार करून याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या हिमतीवर बसा मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.